नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं स्वागत. रसिको, मी आत्ता वांद्रे येथील रंगशारदा ऑडिटोरियममध्ये आहे आणि आत्ता माझ्याबरोबर आहे जिला तुम्ही सविता दामोदर परांजपे या सिनेमात बघितलं होतं, तृप्ती तोरणमल. तृप्ती, तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत. आणि आज आपण शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आपण भेटतो आहे आणि तो आम्ही बघितला. अतिशय सुंदर ट्रेलर झाला आहे आणि त्यात तू इतकी मोठी व्यक्तिरेखा साकारते आज महाराणी येसूबाईंची. तर सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन करतो की अशी व्यक्तिरेखा तुझ्या वाट्याला आली आहे. काय तुझ्या मनात आज भावना आहे? माझं सौभाग्य आहे की व्यक्तिरेखा मला मिळाली, म्हणजे करायला मिळाली. जेव्हा मला कळलं महाराणी येसूबाईंचा रोल आहे त्यावेळेला तर खूप आनंद झाला. दिग्पाल सरांनी सांगितलं त्यावेळेला. त्यांच्या आधीसुद्धा मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे फतेह शिकस्तमध्ये. तर ह्याच्याबद्दल मला कळलं त्यावेळेला. पण मला त्यांची काम करायची आणि काम करून घ्यायची पद्धतसुद्धा माहिती आहे, कारण ऐतिहासिक भूमिका म्हणजे त्याच्यावर अभ्यास करायला लागतो, मेहनत करावी लागते. पण दिग्पाल सर होते त्यामुळे सगळं त्यांनी करून घेतलं. त्यांनी आम्ही वर्कशॉप्स केले पुण्याला जाऊन. शामरावजी आमचे गुरुजी आहेत त्यांच्या, कारण ती आपली बोलती भाषा नाही आहे तर ते आम्हाला भाषेवर कमांड करायला लागला. तर ते सगळं आमचा प्रवास त्यावेळेला सुरू झाला. पण एक जबाबदारी होती महाराणी येसूबाईंचा रोल करायची, म्हणजे कारण स्त्रीचा संघर्ष काय असतो ते मी शिकले त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर. आणि एक वीर स्नुषा, एक वीर कन्या, एक वीर पत्नी आणि एक वीर माता, हे सगळं मला कसं दाखवायचं आणि ते सुद्धा डोळ्यातून. आणि त्यांची शक्ती, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता हे सुद्धा दाखवायचं. एक महाराणी म्हणून त्यांना राज्ञी हे समानतेचं पद महाराजांनीच दिलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे दिलं होतं. तर त्यांचं कर्तृत्व हे फार मोठं होतं. तर त्यामुळे ती शक्ती मला दाखवायचं हे चॅलेंजिंग होतं. त्याच्यावर मला अभ्यास करायला लागला. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की महाराणी येसूबाई हा इतिहासातला अतिशय एक महत्त्वाचा अध्याय आहे. तो पडद्यावर साकारणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. तर दिग्पाल सरांनी तर तुला मार्गदर्शन केलंच असेल, पण तू स्वतः कोणत्या पुस्तकांचं वाचन केलं किंवा कोणत्या आधीच्या तू फिल्म बघितल्या? तुझी स्वतःची तयारी काय होती? दिग्पाल लांजेकर हे सगळ्यात मोठं इतिहासाचं पुस्तक आहे, तेच मी वाचलं, ते त्यांनाच फॉलो केलं. आणखी इतर काही वाचायची गरज नाही, कारण ते मला पाठवायचे. काही PDF वगैरे असेल तर ते मला पाठवायचे, ते मी वाचायचे. पण मी त्यांनाच फॉलो केलं आणि आम्ही सगळे त्यांना फॉलो करतो, म्हणजे सगळी पूर्ण आमची टीम, कारण त्यांना सगळं माहिती आहे. तर बाकी कुठे काय, मी एकदा चुकून कुठेतरी वाचलं होतं तर मी त्यांना विचारलं, तर ते म्हणते मी असताना तू कशाला वाचते दुसरीकडे, मला विचार. तर त्याच्यामुळे मी त्यांच्यावर ब्लाइंडली त्यांना फॉलो केलं. तुला स्वतःला हा सिनेमा करताना किंवा येसूबाईंच्या रूपात जाताना त्यांची कोणती स्वभाव वैशिष्ट्य तुला जास्त भावली? त्यांचं मला एक वाटलं की सगळं त्यांच्याबद्दल शिकल्यानंतर असं वाटलं की त्या दोघांना मी एक पॉवर कपल म्हणून बघते. आज आपण बोलतो वुमन एम्पॉवरमेंटबद्दल, पण ती महाराष्ट्राच्या इतिहासाला काही नवीन नाही आहे ही गोष्ट. कारण जिजाऊ आऊसाहेबांसारखंच महाराणी येसूबाईसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसोबत वेळोवेळी खंबीरपणे उभे राहत असत. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा स्त्री पुरुष समानता म्हणता त्यावेळेला त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई. तर ही गोष्टसुद्धा मी शिकले. आणि बाईने चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित राहावं ही गोष्टसुद्धा त्यांनी खोडून टाकली होती. तर या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मला कळलं की त्यांची ती शक्ती, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता आहे ती मला स्वतःमध्ये शिकायची आहे आणि ती मला दाखवायची आहे स्क्रीनवर. तर त्याच्याबद्दल मला अभ्यास करायला लागला आणि ते मला सगळ्यात गोष्ट त्यांची आवडली. आणि त्या दोघांचं प्रेम, कारण ज्या काळात राजे महाराजे बऱ्याच वेळेला लग्न करायचे त्यावेळेला त्यांनी फक्त एकच पत्नी त्यांच्या होत्या, महाराणी येसूबाई. त्यावरनं त्यांचं प्रेम करतं. त्यांना राज्ञी हे समानतेचा अधिकार त्यांनीच दिला होता. तर त्यामुळे मला असं वाटतं त्यांची एक लव्ह स्टोरीच आहे. तर आपण जेव्हा हीर रांझा आणि रोमिओ ज्युलिएटबद्दल बोलतो त्यावेळेला आपण आदराने आपल्या महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा नमन केलं पाहिजे.
आणखीन एक मला गोष्ट सांग की हा ऐतिहासिक पट आहे आणि ऐतिहासिक पट साकारणं किंवा तो शूट करणं तेवढंच चॅलेंजिंग असतं. तुझ्यासाठी चॅलेंजिंग मोमेंट काय काय होत्या, शूटिंगचा अनुभव कसा होता आणि अगदी लक्षात राहणारी एखादी तुझी आठवणही सांगा मला. चॅलेंजिंग तर आम्ही 46 डिग्री अशा परिस्थितीत काम केलं आहे नायगावला. तर आमच्या कॅप्टन ऑफ द शिप दिग्पाल सरपासनं ते स्पॉट बॉयपर्यंत खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी, कारण अशा परिस्थितीत काम करणं काही सोपं नाही आहे. तर असं वाटतं पाठी बघून की सगळं सुरळीत पार पाडलं, तर कुठेतरी महाराजांचा आशीर्वाद असावा म्हणून ते सगळं पार पाडलं. एखादा प्रसंग तुझा बेस्ट मोमेंट तुझी हा सिनेमा? बेस्ट मोमेंट म्हणजे मला असं म्हणता येईल की एक इमोशनल मोमेंट सांगता येईल मला, की तो सीन आहे माझा आणि महाराजांचा. तर त्याच्यात ते मला त्यांच्या लहानपणापासनाच्या संघर्षाबद्दल सांगतायत. तो सीन मला खूप इमोशनल वाटला. आणि छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो सीन आपण ट्रेलरमध्ये बघितला, तो मी त्याच्यात नव्हते, पण मी त्याच्याबद्दल वाचलं होतं, कारण मी स्क्रिप्ट वाचली होती सगळी. तर ते मी जेव्हा सीन ऐकलं त्यावेळेलाच मी सेटवरच रडायला लागले होते. तर ते माझ्यासाठी, आणि मी 2 दिवस रडतच होते त्याचा विचार करून की हे असं चित्रीकरण त्याचं झालं असेल. आणि कारण आम्ही सगळे ते रोलमध्ये इतके घुसलो होतो ना की आम्हाला प्रत्येक गोष्ट त्याची इमोशनल अटॅचमेंट सगळ्याची झाली होती. म्हणून ते 2 दिवस मी प्रत्येक वेळा त्याचा विचार त्या सीनचा विचार केला की डोळ्यातनं पाणी यायला, कारण ट्रेलर बघताना सुद्धा तेच झालं. म्हणजे हे सीन्स माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय म्हणता येतील. ओके. आणि तुझ्या करिअरबद्दल बोलायचं, तू दणक्यात तुझं पदार्पण केलं, पण समहाऊ तू आम्हाला खूप कमी कलाकृतींमधून दिसतेय. हे तुझा काही जाणीवपूर्वक तू ठरवून हे करतेयस का? मला म्हणजे पाहिजे तसे रोल्स नाही मिळाले मला. असे खूप इम्पॉर्टंट रोल म्हणून महाराणी येसूबाईंचा रोल मला आवडला करायला. तर मला असे ते ग्लॅमरस असेच रोलचं ऑफर्स मिळाले. तर त्याच्यामुळे मी मधुकर तोरडमलांची मुलगी आहे, तर मला असे रोल करायची इच्छा झाली नाही की ज्यांनी माझ्या वडिलांच्या नावाला कुठे धक्का पोचेल. आणि मला काही इच्छा झाली नाही, कारण माझं स्वतः असं काही नाही आहे की असं म्हणजे असे वाटत नाही मला की असे ग्लॅमरस रोल ज्याच्यात थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं वगैरे, तसे मला करायची इच्छा झाली नाही. म्हणून मी बाजूलाच ठेवलं. मी म्हटलं मला जे वाटेल ते मी करीन, मला जे मनापासून आवडलं ती गोष्ट मी करीन, नाही आवडलं नाही करीन. मी प्रोडक्शन करते आहे, तर मी प्रोड्युसर म्हणून मी माझे चित्रपट करते. पण आत्ताही तुझ्यावरची जबाबदारी आता तर खूप वाढली आहे, कारण तू डायरेक्ट येसूबाईंचा रोल केला आहेस. आता पुढचा तुझा प्रवास कसा असणार आहे? आता आपण बघूया. सगळ्यांनी असंच सगळ्यांनी प्रेम द्यावं. आणि मी रायबागांच्या वेळेला त्या साईडला होते, कारण त्या साईडनी होते, म्हणून मला असं वाटायचं मला दिग्पाल सरांनी या साईडला घेऊन या कधीतरी. तर मला असं तेव्हा वाटायचं, पण आत्ता असं वाटलं मी या साईडला फायनली आले, तर मला त्याचा आनंद आहे, कारण आम्ही आपल्या मराठा साईडला आले. तर मला असं वाटतं की हा पुढचा प्रवास माझा जेवढं लोक प्रेम देतील आणि प्रतिसाद देतील त्याच्यावर आधारित. तुझ्या वडिलांनाही आज किती आनंद झाला असेल ना की एवढ्या मोठी भूमिका तुझ्या वाट्याला. हो. आत्ताच आम्ही नगरवरनं आलो आणि तिकडे माझ्या वडिलांचं प्रेम मी खरं बघितलं. आणि सगळे आम्हाला म्हणत होते तू माहेरी आली, असं आम्हाला वाटतंय. तर तेव्हा असं वाटलं की माझ्या वडिलांना असं त्यांचा आशीर्वाद आहे की मी हे पात्र साकारू शकले आणि त्यांच्या जन्मठिकाणी जाऊन स्टेजवर उभं राहून बोलू शकले. त्यांची पुण्याई आहे माझ्या आईवडिलांची की मी हे सगळं करू शकले, त्यांच्यामुळेच पॉसिबल असेल. खूप छान. मला वाटतं की तृप्ती तू प्रॉमिसिंग आहेच. तुझी झलक तू आम्हाला आधीच्या तुझ्या कलाकृतीत दाखवली आहे आणि तुला तुझे कलागुण दाखवण्याची ही आणखी मोठी संधी मिळाली आहे. तर तुला या भूमिकेसाठी आणि या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.